हॅलो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज बाहेर जायचं होतं थोडं, त्याच्यामुळे लवकर आवरले आज सगळं. आणि घरी पण जास्त काही काम नव्हतं आणि नाश्ता वगैरे फक्त म्हणजे नाश्ताच वगैरे केला आहे आज. आणि आता एका फंक्शनला चाललो, तिथं आहे जेवण आहे आणि आम्ही दोघी चाललो, म्हणजेच आमच्या आई आणि मी बाळाला घेऊन चालले सोबत. त्यामुळे चला तर मग. मला आता एक कळत नाही आहे, बाहेर पाऊस आहे, आज सकाळपासूनच भरपूर पाऊस आहे आणि साडी नेसू की ड्रेस घालू काही समजत नाही आहे. त्यामुळे जरासं कन्फ्युजन आहे मला की आता नक्की मी काय करू. बाळाला पण सोबत घ्यायचं आहे, त्यामुळे साडीचं जरासं कठीण वाटते मला. बघू काय करते. आणि इथं मी अशा प्रकारे तर काही साड्या अरेंज केलेल्या आहेत. मला बांगड्यांचा खूप खूप शौक आहे. मी बांगड्या खूप प्रमाणात घेते आणि खूप मला म्हणजे आमच्या ज्या सासूबाई आहेत, म्हणजे माझ्या आई ज्या आहेत, त्या माझ्यासाठी म्हणजेच आमच्या दोघींसाठी खूप बांगड्या वगैरे घेऊन येतात. तुम्हाला एक दिवस माझं बांगड्यांचं कलेक्शन देखील मी दाखवेन. हे अशा प्रकारे मी माझ्या साड्या सेट करते. कळत नाही आहे की साडी नेसू की ड्रेस घालू, काही समजत नाही, कारण की पाऊस देखील आहे भरपूर. असा आहे माझा काहीसा फायनल लुक. आज केस मोकळे सोडले ना, कारण की ओल्या आहेत आणि ही माझी वॉच, माझी फेवरेट, माझ्या मिस्टरांनी माझ्या बड्डेसाठी दिलेली. कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. इकडे आम्ही दोघेही तयार होऊन बसलेलो जायला आणि मग आम्ही निघालो, गाडीवरूनच चाललेलो, कारण की पाऊस होता. म्हटलं पाऊस थांबला तसं पटकन जाऊ. मग आम्ही गेलो होतो एका बारशासाठी. बारसंच म्हणजेच आमच्या एका रिलेटिव्हचं होतं, त्यांच्या मुलीचं दोघींचंही कसं काय माहिती ट्युनिंग झालं होतं. आम्ही दोघींनी येलो घातलेलं आणि ते आम्ही तयार झाल्यानंतर आम्हाला कळालं. त्यानंतर त्या बाळाचं नाव ठेवलं होतं ईशान्वी. तिकडे आई ओटी देत होत्या. त्याच्यानंतर आम्ही केलं छान असं जेवण बघू शकता तुम्ही, अगदी कोल्हापुरी थाळी होती, तांबडा पांढरा रस्सा. आम्ही छान असं जेवलो आणि तिथून बाहेर पडलो. बाहेर पडून मध्येच गाडीत पेट्रोल भरलं. त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो चंदूकाका सराफमध्ये. आम्हाला काही डिझाईन्स आवडल्या नाहीत म्हणून आम्ही लगेचच तिथून बाहेर पडलो आणि दुसरीकडे गेलो. दुसरीकडे म्हणजेच कुठे तर चिपळे सराफमध्ये गेलेलो. चिपडेमध्ये गेल्यानंतर तिथे बघतो तर काय त्यांचा लंच ब्रेक चालू होता. लंच ब्रेक होता की काय होतं मला खरंच कळलं नाही, कारण की ते दुपारी 2 वाजता गेलेले, तर संध्याकाळी 4 वाजता गेले. थांबून कंटाळा आलेला, पण आदिराज तिकडे एन्जॉय करत होता छान पावसात, आजीला इकडे तिकडे पळवत होता. त्यानंतर ते आले, दुकान ओपन केलं, आम्ही दुकानमध्ये गेलो. तेवढ्यात आदिराजनी गोंधळ घालून टाकला. त्याला आलेले शी आणि सो आम्ही पटकन गाडी काढली आणि घरी टच झालो. तर दुपारी आम्ही आलो आणि जरा गडबडच झाली, कारण की बाळाने तिथं दुकानमध्ये गेल्यानंतर गोंधळ केला थोडासा. म्हणून आम्हाला पटकन यायला लागलं घरी. आणि तिथून पुढे त्याचं झोपेचं टायमिंग होऊन गेलेलं ॲक्च्युली, कारण की 4 वाजून गेलेले. मग आल्यानंतर थोडा वेळ झोपलो. आता वाजलेच 7. आता संध्याकाळचा स्वयंपाक बनवायचा आहे. मध्ये शूट नाही घेता आलं, कारण की येताना फार गडबड झाल्याने, आल्यानंतर पण त्यामुळे नाही घेतलेलं. आणि आता जरासं झोपून उठलो आहे आम्ही, डोळे बघू शकताय. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चला तर मग भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.